यो काय तर संग उतीव काय सांगते, पण त्याआधी आजच्या हलक्या फुलक्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. रात्री दणके पाऊस पडलेला. पप्पानी सकाळी सकाळी विचारलं, नियू येतेस का किवावर? आपण रेडीच, पटकन रेनकोट घातला आणि चलोच. पण किवाचा रस्ता बापरे, जे काही गवत झालंय. पप्पा काठी मारून मारून थोडा रस्ता करत होते आणि मग आम्ही पुढे जात. आज मी बऱ्याच दिवसांनंतर किवावर जाणार होती, सो एक्सायटेड होती, कारण की मच्छी मिळतायत हे शुअर शॉट होतं. पोहोचलो आणि बघतो तर काय, एवढी मजा मी कधीच केली नव्हती. जाळ्यात भरपूर मच्छी अटकलेली आणि मोठे बाबा तिकडेच होते. त्यांनी पिशवी भरून ऑलरेडी आधीच जमा पण करून ठेवलेली. म्हणजे खतरनाक. आज मी किवावर जेवढी मजा केली ना, मी तेवढी कधीच आधी केली नव्हती. म्हणजे जशी आम्ही मच्छी पकडायचो आणि लगेच जाळं उचललं की येऊन पडायची, म्हणजे कंटिन्युअस ते फ्लोमध्ये चालूच होतं. ॲक्च्युली अशी मच्छी पकडली जातच नाही. एकदा आली पकडली की मग थोडा वेळ आपण थांबतोय, एक अर्धा तास पाऊण तास, मग परत ती जमा होतात आणि मग आपण काढतो. पण काल माझी मज्जा सुरू होती, त्याच्यामुळे पप्पा पण मला काय बोलले नाही. म्हणजे खूप धम्माल केली मी काल. मच्छी पकडली आणि पप्पा बोलले आता परत 1-2 तासानंतर येऊ, आता सध्या तरी आपण घरी जाऊ, कारण की बराच वेळ झालेला. आता नवरात्र सुरू आहे, त्याच्यामुळे सगळे शाकाहारीच खातात. मग आता ह्या मच्छीचं करायचं काय, तर आपण मच्छी ही सुकवतो. आता कशी सुकवतो ते मी तुम्हाला सांग. ही बारीक मच्छी आणल्यानंतर हिला आपण थोडंसं साफ करतो, म्हणजे त्याच्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो काढायचा आणि व्यवस्थित धुवून वगैरे घ्यायची. त्यानंतर माई त्यामध्ये ॲड करते हळद, मीठ आणि चिचोलाच म्हणजेच आमचूर पावडर, जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते, आणि व्यवस्थित असं मिक्स करून आणि एका तव्यावर केळीच्या पानात ती व्यवस्थित पसरून घ्यायची. त्याच्यावर पळसाची पानं ठेवायची आणि गॅसवर एक 10 मिनटं तुम्ही ठेवू शकता, गॅसवर किंवा चुलीवर, जसं तुम्हाला सोयीस्कर आहे, कारण की त्याला एक वाफ आली पाहिजे व्यवस्थित. ह्यालाच आपण पातकोली पण म्हणतो, पण पातकोली अजून व्यवस्थित शिजवली जाते. खरी गोष्टीला सुरुवात तर आता होते. ह्याला म्हणतात उतीव. माईच्या वडिलांनी म्हणजेच आमच्या आजोबांनी हा खास बनवून दिलाय. आपण जुन्या घरी मस्त चूल पेटून तिथे हा उतीव बांधलाय. त्याच्यावरती हा साट्या आहे, त्याला साट्या बोलतात, ज्याच्यावरती आपण ही मच्छी टाकतोय. खाली चूल पेटवली जाते आणि त्या गरमीवर किंवा त्या आगीवर, त्या धुरावर ही पूर्ण मच्छी व्यवस्थित कडक अशी सुकवली जाते. आणि एकदा सुकली की वर्षभराचं काम झालंच ना. मस्त डब्यात भरायची आणि फ्रीजमध्ये ठेवायची. आता ह्याची भाजी कशी करायची ती मी येणार आहे एखाद्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेन. चला आजसाठी एवढंच, बाय.